बोला पंत, वेळ नाही, आपल्याला घोडा दौडवायचा आहे। जी महाराज। होता होईल तेवढ्या त्वरेनं आपल्याला आपलं सैन्य बळ वाढवलं पाहिजे। आत्ता आपल्या फौजेची काय परिस्थिती आहे? आत्ता आपल्याकडे 10,000ची फौज आहे। बाजी काका, तुम्ही किती जमा वाढवू शकाल? टाकोटाक म्हणाल तर 2,000 तरणी पोरं उभी करतो। तेवढ्याने भागणार नाही। आम्ही काय म्हणतोय राजे, आपण जर जुन्या निजामशहाच्या निष्ठावंतांना हाक मारली तर? तसंही चालेल। सोनोपंत, जे कोणी निष्ठावंत आहेत त्यांना मुर्तजा निजामशहाच्या नावानं पंजा मेहंदीत उठवून खलिते पाठवा। महबूब खान आहेत, अलियावर खान आहेत, आगा खान आहेत। जी महाराज, आजच खलिते रवाना करतो। शाबास। पण महाराज, एक आहे, तुम्ही म्हणाल तर 2,000च्या जागी 3,000 माणसं गोळा करतो, पण त्यांच्या हाती हत्यारं लागतील, ढाल तलवार। त्याची चिंता नको बाजी काका। आमच्या गैरहजेरीत राणी साहेबांनी लोहार कामाला मोठाच उठाव दिलाय। खरं आहे ना राणी साहेब? जी महाराज, सध्या गडावर 4,000 तलवारी मनगटाशिवाय पडून आहेत। आणि साहेब, ही मोठी गोष्ट केलीत आपण। पंत, कोणती परिस्थिती कशी बदलेल, कोणतं संकट कोणत्या रूपानं समोर उभं राहील काही सांगता येत नाही। गडावर उत्तम पोलाद होतं, गडावर लोहारही होते। आम्ही आदेश दिला एवढंच। बाजी काका, तुमची चिंता मिटली ना? होय होय, मिटली मिटली। परंतु महाराज, आमची चिंता वाढलीये। आदिलशाही दरबारातील घटना आपल्यासाठी चांगल्या नाहीत। मुरारपंतांना ठार करून मुस्तफा खानानं जणू तुम्हाला इशाराच दिलाय। ओळखलंय आम्ही ते। मुरारपंतांच्या जिभेचा तुकडा जेव्हा आम्हास पाठवला तेव्हाच आदिलशाही राजकारणाची चव आली आमच्या लक्षात। कदाचित यापुढे येणाऱ्या खबरा चांगल्या नसतील। यापुढे तलवारीला म्यान दिसेल असं वाटत नाही। आणि साहेब, वैऱ्याची रात्र सुरू झाली। अलबत्त रात वैरायचीच है, लेकिन आपाजान अभी भी कुछ बिगड़ा नहीं। पर भाईजान, मुझे तो कब से पता था यही नौबत आने वाली है। अभी भी आपकी आंख न खुलेगी तो कयामत का दिन दूर नहीं। जी हाँ भाईजान, परेशान तो हम भी हैं, लेकिन क्या आपा? लेकिन कुछ नहीं होता। पूरा माहौल खौफ से सरोवर है। अरे मुरारपंत का कत्ल हो गया, बताओ कौन महफूज है यहाँ? मैं तो कहता हूं मुर्तजा तो बिल्कुल महफूज नहीं। ऐसा मत कहो भाईजान, मेरा मुर्तजा बच्चा है अभी। लेकिन है तो निजाम शाह। पहली शिकार तो बादशाह की होगी ना। भाईजान, चिल्लाओ मत, सच कह रहा हूं मैं। 60-70 हजार की फौज लेकर शाहजहां आ रहा है। शाहजी राजा उसके सामने टिक पाएगा? अगर शाहजहां ने निजाम शाही पर हमला बोल दिया तो शाहजी बादशाह मुर्तजा को ही आगे धर देगा ना। तो अब क्या करें? यहां से निकल चले। मेरे कुछ सिपाही सरदार भरोसे के काबिल है, उनके साथ खुफिया रास्ता निकालते हैं हम। बस एक बार हम खुद शाहजहां बादशाह से रूबरू हो जाए तो समझो बला टल जाएगी। बात तो आपकी एक तरह से दुरुस्त है, लेकिन भागते भगाते अगर पकड़े गए तो? कौन पकड़ेगा हमें? रानी साहेब। क्या करेगी वो? आप पर तो प्यार करती है वो। देखो, उनके दिल में प्यार जरूर है, लेकिन कलेजे के दूसरी ओर कटार भी है, जो वक्त आने पर किसी को नहीं बख्शेगी, न मुझे न मुर्तजा को। और आपका क्या हश्र होगा ये तो अल्लाह ही जाने।
इसलिए सोच समझ के रहना। ये सज्जाद खान है। ऐसी कटार मैं मरोड़ता हूं, देखना। मुस्तफा खान मतलब बादशाह पे जान कुर्बान। हुजूर आला, मुगलिया सल्तनत के अजीज बादशाह शाहजहां की ओर से मरकमत खान कुछ पैगाम पेश करना चाहते हैं। इजाजत है। जी हुजूर। उन्हें बुलाया जाए। कहिए। हुजूर, खुर्रम शाहजहां बादशाह आपके साथ दोस्ती करना चाहते हैं। ये तो बहुत ही खुशी की बात है। जी हुजूर। हुजूर, वैसे देखा जाए तो मुगल शाही, कुतुब शाही और आदिल शाही तीनों एक ही हैं। हमें भी पता है। हमारी कौम एक है और हमारा दुश्मन भी एक ही है। वो कौन? वो शाहजी भोसला। गुस्ताखी माफ हुजूर आला, लेकिन ये बात गलत है। शाहजी राजे तो हमारे दोस्त हैं। काफर कभी दोस्त नहीं होता। बरकुरदार, आप कहते हो हम एक जड़ एक कौम के हैं, तो महाबत खान को किसने भेजा था आदिल शाही पर हमला बोलने? वो मतलब और उस वक्त जिसे आप काफर कहते हो, उसी शाहजी राजे ने आदिल शाही को बचाया था। वो तो बीता हुआ कल है रणदुल्ला खान। आप आने वाले कल पे गौर फरमाइए। बहुत खूब, बहुत खूब। हुजूर, मैं वही बात कह रहा था। मुगल शाही, आदिल शाही और कुतुब शाही अगर ये एक साथ हो जाए तो पूरी दुनिया पर सिर्फ हमारा ही परचम लहराएगा। हमारा परचम? ये तो मुश्किल लग रहा है। मुश्किल क्यों हुजूर? और अगर मुश्किल ही लग रहा है तो बीजापुर के गंदी नाली के ऊपर जो मुखौटा लगाया है उसको उखाड़ कर फेंक दीजिए। मरकमत खान! नहीं, वो नहीं निकाला जा सकता। वो तो विजयनगर के सम्राट राजा रामदेव राय का चेहरा है, धातु के रूप में बिठाया गया है। वो नहीं निकाला जा सकता। क्यों? क्योंकि वो हमारे पुरखों के हिम्मत की निशानी है मरकमत खान। एक मिसाल है वो। लेकिन वो बात अलग है। शायद खां साहब ये बात जानते नहीं हुजूर। जिस राजा रामदेव को काटा, वो राजा रामदेव इब्राहिम आदिल शाह को अपना बेटा समझता था। फिर भी अली आदिल शाह ने उसको काट दिया। हुजूर, सुल्तान इसे कहते हैं। लेकिन बादशाह सलामत, बात सीधी सी है। बादशाह ने हमेशा आने वाले कल के बारे में सोचना चाहिए। जैसे उस राजा रामदेव का कत्ल करने के लिए हम सब इकट्ठा हुए थे, एक साथ होकर लड़े थे, ठीक उसी तरह हमें अभी एक साथ आना है। और हमारे खुर्रम बादशाह शाहजहां ये चाहते हैं कि उस राजा राम के चेहरे की जगह वो बगावतखोर शाहजी का चेहरा लगाया जाए। बोलिए खामिन, क्या आपको ये मंजूर है? क्या करना होगा हमें? हुजूर, करना क्या है? आपको तो बस हमारा साथ देना है। और वैसे भी वो शाहजी भोसला आपको दे ही क्या पाएगा? वो तो बस उस मुर्तजा का चेहरा दिखाकर पीछे से निजाम शाह पातशाह बनना चाहता है। हुजूर, हम सब यमन एक साथ मिलकर उस नकली मुखौटे को उखाड़कर फेंक देंगे और फिर
फिर उसके बाद निजाम शाही आधी आधी बांट लेंगे। खुर्रम शाहजहां बादशाह का तो यही फरमान है, उनका पहला पैगाम तो यही है। बोलिए हुजूर, क्या आपको मंजूर है? खाविंद, आप हाँ कह दीजिए, ऐसा मौका फिर नहीं आएगा। हम सोच कर बताएंगे। और दूसरा पैगाम क्या है? तबाही। बीजापुर की तबाही। हुजूर, अगर आप हमारे साथ ना हैं तो इसका मतलब आप हमारे दुश्मन हैं। फैसला अब आप पर है हुजूर, आधी आधी निजाम शाही या तबाही। जी, ये खलीफा शाहजहां बादशाह को देना। जी हुजूर। इसमें सब लिखा है, हम कहाँ हैं, हमारी राय क्या है, क्या चाहते हैं हम। जाओ जल्दी। कुतुबशाह शहाजहानच्या धमकीस घाबरलाच. हो घाबरला. त्याने खुद्द शहाजहान बादशाहचं नाव घातलंय आणि नाणीही पाडली त्याच्या नावानं, आणि एवढं करून खंडणीही देतोय. याचा अर्थ कुतुबशहाचा रुख कुठं आहे हे त्याने जाहीर केलंय. आदिलशाह मात्र ठाम आहे बघा. परंतु या घडीला कुणाचं काहीही सांगता येत नाही. निदान आता तरी काहीच सांगणं शक्य नाही, कारण तो मोहम्मद आदिलशाह मुस्तफा खानाच्या तालावर नाचणार. त्यामुळे आता त्याचा विश्वास ठेवणं उचित नाही. परंतु महाराज, मोघलांची हद्द आणि आदिलशाही मुलूक भिडू नये असेच प्रयत्न आदिलशाहीने आजपर्यंत केले. कबूल, परंतु आम्ही उद्याच्या बदलत्या राजकारणाबद्दल बोलतोय. महाराज, लय महत्वाची खबर घेऊन आलोय. शहाजहानने तुम्हाला पकडण्याचा, या तर ठार करण्याचा आदेश सोडलाय. महाराजांना पकडणार शहाजहान बादशाह? जी राणी साहेब, वणव्याला पकडायचं तर ओंजळ पोलादी लागते, वाऱ्याला पकडायचं तर गरुड पंखाचा पसारा लागतो. हे विसरतोय शहाजहान. त्याचे मोम होऊन वितळणारे हात नजरेआड करतोय तो. राणी साहेब, ताजमहाल बांधण्यासाठी नाजूक संगमरवरी दगड कापणं वेगळं आणि सह्याद्रीच्या काळ्या रांगड्या पत्थरास फोडणं वेगळं. शहाजहानला म्हणावं, होश की दवा कर. राणीसाहेब, हा शहाजहान नाही ते धाडस करतोय. त्याचं धाडस योग्य की अयोग्य हे काळच ठरवेल. परंतु या क्षणी बदलत्या राजकारणाचा वेध घेत आपण सावध होणं उचित ठरेल. त्याचे लोक, त्याच्या फौजा कधीही शहागडापर्यंत येण्याची शक्यता आहे. म्हणूनच आपण इथला मुक्काम हलवावा आणि एखाद्या अज्ञात स्थानी जाऊन राहावं. कुठं? शिवनेरी? शिवनेरीवर मातोश्री राहतील आणि तुम्ही मूर्तजास घेऊन माहुली गडावर राहा. माहुलीगड? अप्पाजान, अप्पाजान, हमारा काम हो गया पक्का. क्या?
काम हो गया? हाँ, हमने सारे इंतजाम पुख्ता किए हैं। बस एक मौके की तलाश है। मौका आया कि हम आजाद पंछी की तरह आहिस्ता आहिस्ता बोलो, कहीं कोई सुन न ले। कोई नहीं है यहाँ। और आपा जान, आप काफी चालाक हो। हमारे कहने से पहले ही आपने तैयारियां शुरू कर दी। बड़ी उतावली हो आप। अरे भाईजान, अभी अभी हुक्म आया है। हुक्म? किसका? कैसा हुक्म? हम कहीं जा रहे हैं, यानी कि यहाँ से कहीं और। इसीलिए तो ये सब तैयारियां। लेकिन जा कहाँ रहे हम? बताया नहीं भाईजान। हम कहीं नहीं जाएंगे, और जाएंगे तो अपने रास्ते। मतलब? अरे आपा जान, हम शाहजहां बादशाह को खलीता भेज चुके हैं। क्या? हाँ, बस एक बार, सिर्फ एक बार खलीता बादशाह तक पहुंच जाए, फिर तो आप रानी साहिबा, कहाँ पहुंचना है? कहाँ कहाँ पहुंचना है हमें? भाईजान पूछ रहे थे। हाँ, मैं पूछ रहा था कहाँ जाना है रानी साहिब। सज्जाद खान, हम पर भरोसा है ना? हाँ बेगम साहेबा? जी जी राणी साहिबा। मग फिकीर करू नका। चला, तुमची तयारी झाली आहे का तेच पाहायला आलो होतो आम्ही। लेकिन रानी साहिबा, पुन्हा चौकशी करण्याचा प्रयत्न करू नका। आम्ही ते सांगणार नाही आणि तुम्हाला ते कळणार नाही। फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, जिथं जाऊ तिथं मुर्तजा निजाम शहा महफूज असेल, समजलं? सज्जाद खान, संदुकीला कुलूप लावाच, त्याचबरोबर तोंडालाही लावा। आज हम बहुत खुश हैं। आज एक बार फिर हम दक्कन की दहलीज पर खड़े हैं, लेकिन इस बार सिर्फ जीत दर्ज करने के लिए नहीं, बल्कि मुगल परचम पूरे दक्कन पर लहराने के लिए, और वो भी हमेशा के लिए। वही होगा जापना। इंशाअल्लाह। कल हम दौलताबाद में होंगे। खान जमान कहां तक पहुंचे हैं? खान जमान कहाँ हुजूर, अब तो वो खान कमाल हो गए हैं। मतलब ये जापना कि हर दिन उनकी जीतने की खबरें आ रही हैं। उस बगावत खोर शाहजी ने जितना हमारा मुल्क कब्जे में लिया था, वो अब सब खान जमान फिर से जीत रहा है। बिदर तक आ चुका है वो। खुशामदीन, खुशामदीन। खान जमान को पैगाम भेजो कि जिन जिन लोगों ने शाहजी को मदद की थी, उन सबको मारकर उनका गोश्त कुत्ते बिल्लियों को खिला दिया जाए। किसी की हिम्मत नहीं होगी हमारे खिलाफ बगावत करने की। और जिन जिन सरदार मनसबदारों ने शाहजी का साथ दिया, उन सबको भी पैगाम भेजो कि अगर तबाही से बचना चाहते हैं तो हमारा साथ दें, और अगर ना माने तो उनको उन्हीं के इलाके में जिंदा जला डालो। चाहे तो पूरा इलाका जला डालो, पूरा दक्कन जला डालो। दिल्ली से दिखनी चाहिए हमें दक्कन की बर्बादी। ये पैगाम सब तक पहुंचे। मुगल सल्तनत से बगावत मतलब पूरे मुल्क की बर्बादी। महाराज, आम्ही तयार आहोत। साजिया बेगम सुद्धा तयार झाल्या आहेत। शक्य तेवढं लवकर निघा। जी। शाहजहान दौलताबादेजवळ उभा आहे।
ही त्याची तिसरी वेळ इथे येण्याची. त्यातील 2दा तो तुमच्यामुळं आला. तुमच्या तलवारीची चमक त्याला मानवली नाही म्हणून तो आला. परंतु यावेळेस मात्र दातोट खात आलाय. तुमचे अपार कष्ट पाहून आमचा जीव तुटतोच हो. एवढ्या मेहनतीने तुम्ही या नव्या राज्याचा डाव मांडला. 3 वर्षात हा डाव नावारूपाला आला आणि हा शहाजहान आलाय. कोणीही येऊ दे, तुम्ही मात्र कच खाऊ नका. तुम्ही आमच्या शक्ती आहात. हो, परंतु तुमची ही सततची धावपळ, गेली 3 वर्ष तुमची पाठ जमिनीस लागली नाही. एवढ्या गाद्या गिरद्या आहेत पण कधी आराम मिळाला नाही. एवढा शाही खाना आहे पण आपण तो कधी शांतपणे खाल्ला नाही. तेवढी सवडच मिळाली नाही. आणि आता कुठं आपल्याला वाटलं की सगळं स्थिर होतंय, तर हा शहाजहान बसली घडी विस्कटायला आलाय. राणी साहेब, इतक्या सहजासहजी आम्ही घडी विस्कटू देणार नाही. आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. आदिलशाह आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यावर उपकार केलेत. मोगलांपासून विजापूर वाचवलंय. रणदुल्ला खान साहेब आहेत आणि अनेक मराठा सरदार प्रसंगी आपल्या सोबत उभे राहतील. परंतु आपली फौज तर 10-12 हजार. राणी साहेब, आपला एक सैनिक 10 सैनिकांच्या बरोबर आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त मूर्तजा सुरक्षित ठेवा. ती चिंता करू नका. महाराज माफी असावी. रणदुल्ला खानाचा खलिता आलाय. तातडीचा होता म्हणून बिना इजाजत आलो. वाचा. महाराज, शाहजी राजे, अर्ज आदाब आपको बहुत मुश्किल हालत में यह खत भेज रहा हूँ. आदिल शाही रंग बदलने लगी है. अब आदिल शाही पर एतबार करना खतरे से खाली नहीं. मेरे लाख कोशिशों के बावजूद खिलाफत को रोक नहीं सकता. हर जगह खतरे के आसार नजर आते हैं. आपको चौकन्ना करने के अलावा मैं कुछ भी नहीं कर पाऊंगा. खुदा खैर करे. खुदा हाफिज. रणदुल्ला खान. रणदुल्ला खान, दोस्तीस जागलात तुम्ही. मोठं धाडस केलंय त्यांनी. शत्रूच्या गोठात असूनही तुमचं हित पाहिलं. राणी साहेब, हीच आमची ताकद आहे. या संकटास आम्ही परतवून लावू. कडवी झुंज देऊ. तुम्ही मात्र मूर्तजा सुरक्षित ठेवा. जी महाराज, शहाजहाननं आपल्या मुलकात जाळपोळ करायला सुरुवात केली. दुसरं येतंय काय त्याला? लोकांची नांती घरं मोडायला धजावतो कसा तो? राणी साहेब, आम्ही शहाजहानला या सर्व गोष्टींचं उत्तर देऊ. तुम्ही मात्र त्वरित निघा. अत्यंत गुप्तपणे निघा. आमच्या फौजेच्या आम्ही 2 तुकड्या करणार आहोत. एका आघाडीवर आम्ही आणि दुसऱ्या आघाडीवर संभाजीराजे. संभाजीराजे? होय, संभाजीराजे. तो हुनर आलाय त्यांच्यात. राणी साहेब, आम्ही शहाजहानला रोखून लोकांचं हित साधतो. तुम्ही तख्तावरच्या बादशाह सांभाळा. तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे, कारण तुम्ही एकटे आहात. आम्ही दिलेली जबाबदारी हिमतीनं पार पाडू. आबासाहेब, आता आम्हीही मोठे झालो. आम्हालाही तलवार चालवता येते. हवं तर दादासाहेबांना विचारा. तुम्ही शूर आहातच शिवबा. ठाऊक आहे आम्हाला. मग आम्हीही आपल्या बरोबर येतो. आम्हीही लढू. नको. आबासाहेब, आपण कोणतीही मोहीम सांगा. आम्ही ती मोहीम फत्ते करूनच परतू. आघाडीवर राहून तलवारबाजी करणं इतकंच महत्वाचं नसतं शिवबा. महत्वाचं असतं ते काही जणांनी मागं थांबणं. पिछाडीवर राहून सैन्याला रसद पुरवता येते. रयत राखणं हेही तितकंच महत्वाचं. दादासाहेबांना मात्र तुमच्या बरोबर नेणार आणि आम्हाला मागे राहायला सांगताय. आमचं मन राखण्यासाठी आम्हाला पिछाडीचं महत्व सांगताय. कळतंय आम्हाला. इतके मोठे तर आम्ही नक्कीच झालो. तुम्ही अजून मोठं व्हावं, खूप मोठं व्हावं म्हणून तुम्हाला आम्ही मागे ठेवतोय. शिवबा, आज आमच्यासाठी महत्वाचे आहेत ते मूर्तजा. त्यांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे.
तरच निजामशाही राखली जाईल आणि ते मूर्तजाळ आम्ही तुमच्या आणि तुमच्या आऊसाहेबांच्या हाती सोपवून जातो आहोत. असं समजा मूर्तजा म्हणजे आमचा कलेजा आहे आणि आम्ही आमचा कलेजा तुम्हा सांभाळण्यासाठी देतो आहोत. त्यांची काळजी घ्या. घ्याल ना? आबासाहेब आपली आज्ञा शिरसावंद्य. शिवबा, आम्हास तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. खूप लढाया आपल्याला एकत्र लढायच्या आहेत. लवकर मोठे व्हा. खूप मोठी झेप घ्यायची आहे तुम्हाला. मोठी स्वप्न पहा. सांभाळा. हे घ्या रानमेवा. सगळा तुमचाच आहे. तुम्हाला आवडतो म्हणून आम्ही स्वतः जाऊन आणला. आम्हाला माहिती आहे तुम्ही नाराज आहात. तुम्हाला मोहिमेवर यायचं आहे. पण एक सांगू, आपण दोघेही मोहिमेवरच आहोत. कसे? आम्ही आबासाहेबांच्या मदतीला, तुम्ही आऊसाहेबांच्या. आम्ही आबासाहेबांना सांभाळतो, तुम्ही आऊंची काळजी घ्या. घ्याल ना? हो. शिवबा, दुश्मनाचा हल्ला कधीही कुठूनही होऊ शकतो. मग तुम्ही मोहिमेवर असा की नसा. दुश्मनाचा प्रत्येक घाव हे ठरवत असतो आपलं जीवन की मृत्यू. दादासाहेब, जगलो वाचलो तर आपली भेट होईल परत. होईलच. नक्की होईल. पण कधी कुठे माहित नाही. तोवर काळजी घ्या. तुमची स्वतःची, आऊसाहेबांची आणि सगळ्यांची. ही तलवार आणली आहे तुमच्यासाठी. आमची आठवण म्हणून स्वीकारा. आयुष्मान व्हा. कायम विजयी व्हा. आणि हा शिवबा, लढाईत हीच तलवार वापरा. शिवबा, लढाई फक्त रणांगणात नाही, इथं डोक्यात सुरू असते. आपलं नेमून दिलेलं काम चोखपणे बजावणं हेच आपलं कर्तव्य आहे. राणीसाहेब, निजामशाहीची स्थापना होणार. निजामशाहीच्या तख्तावर आम्ही बसणार. राणीसाहेब, हाँ, माफी असावी. परंतु ज्या गडानं आम्हाला स्वप्नपूर्तीचा आनंद दिला, तो गड आम्ही आज सोडून चाललोय. थोड्या दिवसांसाठी. हो, आपण पुन्हा येऊ. आणि आम्ही बांधलेला किल्ला आहे इथे. त्याची आम्ही काळजी घेऊ. राणीसाहेब, या. जी. परंतु
पाय निघत नाहीये खरंच. आपलं नांतं घर सोडून जाताना जे गृहलक्ष्मीला वाटतं ना, तसं आज आम्हाला वाटतंय. राणी साहेब, हे शहाजहान नावाचं अरिष्ट एकदा का टळलं, आम्ही स्वतः येऊ, हत्ती घेऊन येऊ, अंबारी सजवून येऊ आणि तुम्हास आणि मूर्तजा बादशहास पुन्हा इकडे आणू. आम्हाला खात्री आहे त्याची. बेगम साहिबा, मुर्तजा अब सिर्फ आपका बेटा नहीं है, निजाम बादशाह है. ख्याल रखना. जी महाराज, हम ख्याल रखेंगे. चाल आबा साहेब. हा खलिता सापडला याच्याकडे. शहाजहानला मुर्तुजाचा ठाव ठिकाणा कुठे आहे हे सगळं सांगितलं याच्यात. विखान, और ये हिम्मत मीना. ये इनाम. या पुढे जर कोणी अशी गुस्ताखी कराल तर मस्तक छाटलं जाईल. ध्यानात असू द्या. महाराज, महाराज, इतनी नमक हरामी, मक्कार. सज्जद भाई, ये मक्कारी छोटे कंबल की तरह होती है. सिर छुपाने जाओ तो पैर खुल जाते हैं. जिजाका, जिजाका. काय ग? अहो, महाराजांनी त्या खानजमांच्या नाकी नऊ आणलंय जणू. खरंच? होय. आणि एवढंच नाही तर त्या खानदवरांना लय जोराचा तडाखा दिल्यात. 1 वर्ष झालं महाराजांनी मोगलांची नामुष्की केली. कोणाच्याच हाती लागत नाही. आऊ आऊ आऊ, आता आम्हाला कंटाळा आलाय. गेल्या वर्षी याच दिवशी आम्ही इथे आलो होतो माहुली किल्ल्यावर. नाही हो. नाही कसे? आम्हीच तर मातीचा बैल बनवला होता आणि तुम्ही त्याला पूजले होते आणि तुम्ही त्याच्या शिंगात शिंगोळ्या घातल्या होत्या, माहित आहे ना? आणि आता गडावरची मुले चिखलाचा बैल करू लागलेत. आम्हीही बनवलाय बघा. खरंच की हो. बेंदूर आला म्हणायचा. हो, आणि परवा खांदे मळणी आहे. अहो, आता खरंच आम्हाला इथे करमत नाहीये. आम्हाला तरी कुठं करमतंय. राणी साहेब, भीमराय, काय खबर? राणी साहेब, मोगल पार घायला आणला महाराजांनी. 60,000 फौज पळून पळून दमली. हो, महाराज जुन्नरला कळल्यावर खान जमान जुन्नरला. यो जुन्नरला गेल्यावर महाराज पारगावला. त्यो पारगावला तर महाराज कोंढाण्याला, कधी चांभार गोंद्याला. अहो, पळून पळून फेस आला मोगलांना. लांडगी तोड झाली ती वेगळीच. राणी साहेब, महाराजांच्या तलवारीचं पाणी बघून हापकला ती समधी. मग आमचे आबासाहेब आहेतच तसे पराक्रमी. होय. आई भवानी, असंच यश दे. अशीच पाठीशी राहा ग.
खुदा, गहरा घाव और इतनी बेफिक्री से बांध रहे हो। चलो जाओ। हमें जख्म दिया है, हमें, और हम जख्म खाते ही मराठों ने नाचना शुरू किया। भूलूंगा नहीं। गुस्ताखी माफ हो हुजूर, लेकिन इन काफिरों में शाहजी के वास्ते मर मिटने की तमन्ना है और यही शाहजी की सबसे बड़ी ताकत है। बस, और हमें कुछ नहीं सुनना। माफी हुजूर। देखो, जो जो काफिर इस शाहजी को मदद करता है, सबको खत्म कर डालो, उनके घरों को जला दो। लेकिन हुजूर। लेकिन क्या? दिखता नहीं? चारों तरफ हमारे नाम पर कीचड़ उछला जा रहा है, जंग में शिकस्त पर शिकस्त। बस, और हमारे नाम की बदनामी हमसे बर्दाश्त नहीं होगी। जाओ, तुम्हें जो करना है करो, लेकिन ध्यान रहे, तुम्हारी हर हरकत से शाहजी परेशान हो जाए। जाओ। शाहजी, काफर, तेरे एक जख्म के बदले मैं तुम्हें 1000 जख्म दूंगा। हाँ मेरे आका, मेरे मालिक। क्या हुआ? कब से बाहर गए हो? कितना वक्त लगा दिया आपने। वक्त तो होने वाला ही है। कड़ा पहरा, नजरबाज, क्या बताऊं आपा जान। भाईजान, हमें जल्दी है, हमें वक्त बर्बाद नहीं करना है। वक्त आपने बर्बाद किया है। मैं तो एक अरसे से कह रहा था, काफिरों पर भरोसा मत करो, काफिरों पर भरोसा मत करो, लेकिन उस वक्त कतई मेरी बात मानने को तैयार नहीं थे आप। पर भाईजान। बोलने दो मुझे। शाहजी महाराज रानी साहब पर बड़ा एतबार फरमा रही थी आप। सच है कि नहीं? बोलो। हाँ हाँ सच है, लेकिन आज हमारी जान पे बनाई है। जानता हूं, इसीलिए तो खतरों से खेल रहा हूं। आपा जान, हम पर नजर रखी गई है, जासूस इर्द गिर्द है। क्या? हाँ, हमें होशियारी से काम करना होगा। लेकिन कब? हमें जीवधन किले से शाहगढ़ ले आए, शाहगढ़ से माहुली किले पर ले आए, और अब यहाँ से पता नहीं कहाँ जाएंगे। हमें तो बहुत डर लग रहा है भाईजान। हमारा बच्चा मुर्तजा, अल्लाह करे उसे कुछ ना हो। फिक्र ना करो आपा जान, कड़ी मुश्किलात से भी खलीता सही हाथों में दिया है मैंने। सच? हाँ, मेरे ख्याल से जल्द ही खलीता खान जमान के हाथों में जाएगा। एक बार खान जमान को पता चले कि हम माहुली किले में हैं, बात खत्म। तूफान की रफ्तार से खान जमान माहुली आएगा, यकीन है हमें। इंशाअल्लाह। संभाजी राजेंची फौज कुठे आहे? खानदारांच्या मागावर आहे महाराज, जमेल तिथे छापे टाकतायत। शाबास. आणि माणकोची धातोंडे? जी, त्यांनी शाहिस्तखानाच्या फौजेची वाट रोखून धरली. त्यांना 1000 फौजेची रसद पाठवा. जी, परंतु महाराज, शाहिस्तखान नाशिकला त्र्यंबकेश्वराजवळ आहे. फौज पाठवा तातडीनं. महाराज, 10,000ची फौज शहाजहाननं खानदारांकरता पाठवली आहे. आणि आता औसा उदगीर प्रांतात लुटालूट करायचा आदेश पण दिलाय. असं कुतुबशाहच्या फौजा लवकरच खानदारांना सामील होणार आहेत. आणि आदिलशाही? मुस्तफा खान आणि रंडुल्ला खान यांना आदिलशाहनं रवाना केलंय. एकूण तिन्ही बाजूंनी घेरण्याची योजना आहे. तर महाराज, सुलतान डाव करायचं ठरवलं त्यांनी. शहाजहानचा अब्बू आला तरी त्याला हे शक्य होणार नाही. महाराज, आपण बचाव तंत्राचा वापर करावा. नाही पंत, आपला आक्रमकपणा हाच आपला बचाव. बाजी काका,
मुघलांचे रसद तोडा. नेमका आषाढ सुरू झालाय. पाऊस काळात चांगलाच बरसतोय. वाटा पळवाटा निसरड्या होतील. तर पिंडरीभर चिखल होतोय बघा. घोड्यासहित स्वार रुतला की आपण हल्ला करून रणगेतोड करायची. हे उत्तम. आणि तसंही मोगलांना आपल्या हालचालींचा अंदाज येत नाही. या पाणकळ्यात मोगलांस आपण रोखलं तर शहाजहान फार काळ थांबणार नाही. त्याचा नूर बदलला जाईल. महाराज अहो त्याचा नूर बदलल आणि आदिलशाह कपाळावर हात मारून घेईल. एक वर्ष उलटून गेलं आपण मोगलांस जुमानत नाही. फक्त फंद फितुरीपासून सावध रहा. हमने तुम्हें हिकमतबाज समझा, बहादुर समझा, मगर तुम कायर, डरपोक, निकम्मे निकले. क्यों? क्या कुछ नहीं दिया हमने तुम्हें? जो मांगा वो सब दिया. फौज, गोला बारूद, हाथी घोड़े तोपे, सब कुछ. लेकिन हासिल क्या हुआ हमें? बोलो. जहापना, आपका गुस्सा वाजिब है, पर हम पूरी कोशिश कर रहे हैं. कोशिश कोशिश नहीं, हमें मुर्तुजा का सर चाहिए. उस शाहजी के मौत की खबर चाहिए हमें. कब दे सकते हो हमें ये खुश खबर? हर बार ये शाहजी ऐन मौके पर बच निकलता है, वरना हमने तो उसका जीना हराम कर रखा है. जंग किस्मत से नहीं, दिमाग से जीती जाती है. दिमाग से. कुछ करो. तुम महाबत खान के बेटे हो, जिन्होंने मुगल सल्तनत में अपना नाम खुद कमाया था. बस अपने रुतबे का ख्याल करो और उस काफिर शाहजी को खत्म करो. जहापना, आपका हुक्म सराखों पर. आज से खान जमान के सांसों में सिर्फ और सिर्फ शाहजी की मौत का ख्याल होगा. या तो शाहजी की मौत या हमारी सांसें बंद. इस जुनून को कायम रखना. एक दिन बहुत बड़े सिपह सालार बनोगे तुम. हमें दो बार दिल्ली से यहां आना पड़ा. क्यों? उस शाहजी के लिए. ये शैतानी रूह हमें दिल्ली में चैन से बैठने नहीं देती. शाहजी को खत्म करना ही होगा, वरना बगावत की ये आग मुगल सल्तनत को जलाकर राख कर देगी और इसके जिम्मेदार होंगे तुम. ऐसे हजार खान जमान इस मुगलिया सल्तनत के लिए कुर्बान. तो शाहजी को हमारे सामने जिंदा खड़ा करो. कबूल? कबूल. तो उठाओ बीड़ा और खाओ कसम. जहापना, मैं शाहजी को आपके सामने जिंदा पेश करूंगा. मैं कसम खाता हूं अपने वालिद महाबत खान की, निजाम शाही को खत्म करके ही लौटूंगा. आमीन. शहाजहानची वाट आपण इथं रोखू. महाराज घात होणार. काय झालं? आपल्या हेरांनी खबर आणली. खान जमानच्या फौजा कळसुबाईच्या डोंगराच्या दिशेनं भरधाव निघालेले आहेत. कळसुबाई तिकडे? पंत खान जमान माहुली किल्ल्याकडे निघालाय. महाराज, तिकडे राणी साहेब आहेत, मुर्तजा आहे. महाराज, त्यानं बरोबर डाव साधलेला आहे. शेवटी त्यानं माग काढला. थोडक्यात मोठीच फितुरी झाली आहे. बाजी काका, पंत, आम्ही निघतो. नाही महाराज, तुम्ही नको, आम्ही उतरतो. आम्ही रोखतो खान जमानला. खान जमानला रोखणं आत्ता महत्वाचं नाही.
महत्वाची आहे ती मूर्तजाची सुरक्षा. मूर्तजा आपल्या हातून गेला तर नाही नाही पंत बाजी काका आम्हाला निघायलाच हवं. महाराज, खान जवान अर्ध्या रस्त्यापर्यंत येऊन पोचलाय. आपण निघताय आत्ता. एवढं अंतर कापून जाणं खूप जिकरीचं ठरेल. पंत वाटा पाया खालच्या आहेत. आपलं घोडदळ उमद आहे. महाराज, पावसाची संततधार चालू आहे. चिखल भरून वाहणारे ओहळ घोडी घसरतील. पंत वेळेवर पोहोचलो नाहीत तर अवघी निजामशाही घसरेल, कोसळेल, पडेल. जाणं गरजेचं. तुम्ही मुस्तफा खानास तडाखा देऊन माहुली गाठा. आम्ही निघालो. काय म्हणावं या धावपळीला? वारा नाही, ऊन नाही, पाऊस नाही, मनी फक्त एकच ध्यास, मराठा दौलत वाढवण्याचा. 1.5 वर्ष झालं महाराजांनी हातची तलवार सोडलेली नाही. आणि गनीम कोण? 3 पातशाह्या, मोगलशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही. या गनिमांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडायला पाहिजे. हो, परंतु अभिमन्यू होणं ह्या घडीला परवडणारं नाही. शिवबा, अहो एवढा अवघड असतो हा चक्रव्यूह? हो शिवबा, चक्रव्यूह सगळेच अवघड असतात. त्याची सैन्य रचनाच तशी असते. म्हणजे कशी? एकदा जरूर सांगू, परंतु एकदा चक्रव्यूहात गेलं की बाहेर पडता येत नाही. कोणालाच? म्हणजे येता येतं, परंतु विद्या अवगत पाहिजे. पण श्रीकृष्ण अर्जुनाला होती ना ती विद्या अवगत? हो, फक्त त्यांनाच होती. मग अभिमन्यू का गेला? गेला म्हणजे फसवणूक झाली त्याची. फसवणूक? हो, विश्वासघात झाला अभिमन्यूचा. अभिमन्यू आत गेला चक्रव्यूहात. त्रिगत राजाशी लढाई करता करता तो खूप लांब गेला. भीम, नकुल, सहदेवांना जेव्हा कळलं तेव्हा ते धावले त्याला मदत करण्यासाठी. परंतु राजा जयद्रथानं त्यांना दाराशीच थोपवलं आणि त्यामुळं अभिमन्यू एकटा पडला. पण तरीही त्याने चक्रव्यूह भेदला ना? हो, भेदला. परंतु भेदून बाहेर पडण्याची माहिती नव्हती म्हणून घात झाला. याचा अर्थ शत्रूच्या गोट्यात शिरण्याच्या आधी तिथून बाहेर पडण्याची माहिती पाहिजे. अगदी बरोबर. अहो, आमच्या आबासाहेबांना ठाऊक आहे का चक्रव्यूह भेदून बाहेर पडण्याची विद्या? हो, मग आम्हीही त्यांच्याकडून शिकून घेऊ चक्रव्यूह भेदण्याची विद्या. क्या हुआ? इतना डरे हुए क्यों हो? अरे, ये दरवाजा क्यों बंद कर दिया? हमारी जान को खतरा है. क्या? हाँ, कोई तो हमारा पीछा कर रहा है. कौन है वो? पता नहीं, शायद दुश्मन या किसी को हम पे शक हुआ है. या अल्लाह, अब क्या होगा? डरो मत. अब ये क्या है? हमारे जिंदा बचने का मौका. खान जमान का खलीता है. अगर हम निजाम शाही की जिद छोड़े तो मुर्तजा और हमारी जिंदगी बख्श दी जाएगी. और अगर जिद न छोड़ी तो मौत ही अंजाम और कब्र ही ठिकाना होगा. खान जमान की फौज माहुली किले पर हमला करने वाली है. कब? बस आ ही गई होगी. या अल्लाह. डरो मत आपाजान, वो हमें जिंदा छोड़ देगा. बस इस तक को भूल जाना है, फिर हम यहां से आजाद हो जाएंगे हमेशा के लिए. हमें मंजूर है. पैगाम भेज दो. हाँ, भेजता हूं.
चक्रव्यूह हे कायम आपल्या भोवती रचले जातात. त्यावेळी कौरव होते, आता यवन रचतात. कधी कधी घरातले, पै पाहुण्यातले, भावकीतलेही चक्रव्यूह रचतात. जिजाका लवकर चला जी, तातडी आहे. ये सब क्या है? कौन हो तुम? तुम्हारी इतनी जुर्रत कि तुम हमारे कमरे में इस तरह से घुसा है? जागचा हल्लास तर उभा फाडेन. खामोश. अरे तुम्हीच खामोश. हमें खामोश? हमें? बादशाह निजाम की माँ है हम. माँ है तुम्ही जाणतो. आमच्या शहाजीराजे महाराजांच्या टोपल्यात खाताय आणि ढेकर मोगलांच्या छावणीत जाऊन देताय वे. मतलब? मतलब हे माकोड फितूर झालंय. झूठ. और तुम हो कौन? पूछताछ करने वाले? म्या म्या हिराजी, महाराजांचा विश्वासू माणूस आहे. हिराजी, उठ. सज्जाद खान, एहसान फरामोश, ज्या घरात अन्न खाल्लंस त्याच घराचे वासे मोजलेस? इतने गिरे हुए हो? नहीं रानी साहब, आपको गलत फहमी. बस. एक शब्द बोलशील तर जीभ हासडून हातात देऊ आम्ही. काय समजलास तू? लेकिन रानी साहब. तू नाही, आता आमचा माणूस बोलेल. हिराजी, सांगा काय घडलं. राणी साहेब, ह्याच्या नजरेतच फरक पडला होता बघा. सकाळपासून ह्याच्या चोरट्या हालचाली चालू होत्या. अहो, नामाज अदा करायचा बहाणा करून ह्यो थेट आसनगाव पर्यंत पोहोचला होता. आता मजहबचा सवाल म्हणून आम्ही थोडा कानाडोळा केला, पण ह्यो त्या खान जमानच्या इस्मांना भेटत होता हे पक्का आहे. सज्जाद खान, बोल. खरं आहे हे? नहीं रानी साहब, मैंने ऐसा कुछ नहीं किया. मैं पाक हूँ. आपका एहसान मंजूर. मेरे आपा जान. खामोश. बघितलं बेगम साहेबा, एवढं तुमच्यासाठी आम्ही केलं, प्रसंगी जीव धोक्यात घातला, परंतु तुम्ही उलटलात. ते म्हणतात ना, सापाला कितीही दूध पाजलं तरी तो एक दिवस उलटतोच. तो दिवस दाखवलात तुम्ही. नहीं नहीं रानी साहब. माफ करा बेगम साहेबा, परंतु यात तुमची हा असणार. त्याशिवाय हम कसम खाते हैं, हमने कुछ गलत नहीं किया. बेगम साहेबा, आमची माणसं कधीही खोटी माहिती आम्हापर्यंत पोहोचवणार नाहीत. सज्जाद खान, याद राख, जर दगा फटका झाला तर आम्ही तुला जिम्मेदार धरू. शिवाय तुला अशी सजा देऊ की बघणाऱ्याचा थरका पुडेल. राणी साहेबा, पागल नाही आहोत आम्ही.
तुमच्या हिफाजतीसाठी गेली 1.5 वर्ष या दुर्गम माहुलीवर राहतोय. आमची मुलं तुमच्यासाठी धावतात, पळतात आणि आमची स्वारी तुमच्यासाठी गेली 1.5 वर्ष मोघलांशी झुंजत आहेत. अहोरात्र धावत आहेत, हातातली तलवार खाली ठेवली नाही. आणि आता तर दुसऱ्या बाजूनं आदिलशहा तुटून पडलाय. निजामशहाच्या रक्षणासाठी आमचे महाराज अहोरात्र उपाशी तापाशी लढत आहेत. मुर्तजासाठी खस्ता खात आहेत. जानते हैं हम. क्या जानते हो? ज्यांनी निजामशाही वाटून घ्यायचं ठरवलं त्यांनाच तुम्ही फितूर. आमच्यापेक्षा मोगल जवळचे. याचा अर्थ कसायाला गाय धार्जे. सज्जाद खान, बुरहान निजामशहाचा काय हश्र केला विसरला? उद्या मुर्तजा निजामशहाचं काय होईल पता है? उद्या साजिया बेगमला कोणाच्या जनानखान्यात जावं लागेल कल्पना आहे? आहे, कल्पना आहे. परंतु तुला मुर्तजाच्या बदल्यात जहागिरी मिळवायची आहे, खरं ना? क्या? नहीं आपाजान, नहीं. तुम्हारी ये मजाल. आम्ही पुन्हा सांगतो, आम्हाला फितुरीची थोडीही बू आली तरी आम्ही कुणालाही माफ करणार नाही. नौबत जिजाका, महाराज गड चढत्यात. राणी साहेब, चला तुम्ही, आम्ही बघतो यांच्याकडं. आपाजान, खामोश. अब हम समझे, तुम्हारे फायदे के लिए हमें गलतफहमी में रखा. बोलो, क्या किया तुमने? सच सच बताओ. जहांगीर और दौलत के लिए ये किया सब? रानी साहिबा खफा हो गई. क्या होगा अब? अब वही होगा जो मैं चाहता हूं. आपाजान, मेरी हाँ में हाँ करो. इसे में मुर्तजा और तुम्हारी भलाई है. गडाचे दरवाजे बंद करा, गस्त वाढवा. जी महाराज. आपल्या गडावरच्या तोफा पुसून घ्या. भातणीचं छत घाला त्यावर आणि दारू गोळा भिजणार नाही याची काळजी घ्यायला सांगा गोलंदाजांना. जी. या राणी साहेब. होमाजी काका. महाराज, अहो राणी साहेब, काय करताय तुम्ही? कशा आहात? आम्ही ठीक आहोत. आणि आपण या, बसा आधी या. आणि हे काय, सांगावा नाही, निरोप नाही, अचानक येणं झालं? यावंच लागलं राणी साहेब. तेही मोहीम अर्धवट सोडून यावं लागलं. वजह? वजह तो खान जमान. राणी साहेब फितुरी झाली. काय? होय, त्या खानास मुर्तजाचा ठाव ठिकाणा समजला. तसा तो जंग अर्धवट सोडून गुपचूप माहुली किल्ल्याच्या दिशेने निघाला. 10-15 हजाराची फौज घेऊन. ही गोष्ट जेव्हा आम्हास समजली तेव्हा पुढचा धोका ओळखून आम्ही सुद्धा आडवाट्याने किल्ला जवळ केला.
राणीसाहेब, या फितुरीमुळं हाती आलेली जीत दूर गेली.